जय शिवराय सर्वांना. तर आपण CNSचा युनिट 4 अपलोड केला आहे आणि आज CNSचा कोणता बघणार आहे? युनिट 5. CNSचा आपण बघणार आहे युनिट 5. तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली नोट्सची सगळ्या. तर ना तुम्ही त्यामध्ये जाऊन एकदा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन एकदा ॲक्सेस करू शकता. तुम्ही तिथे जाऊन बघशाल की नोट्समध्ये सगळं डायग्राम वगैरे CNSचं तर इतकं भारी काढलं आहे ना सगळ्या नोट्स, की तुम्हाला बाहेर बघण्याची गरजच नाही. एक्झाम टायमिंगमध्ये ना फक्त तेवढ्या नोट्स फॉलो करायच्या आणि तुम्हाला असा एक पण प्रश्न दिसणार नाही जो बाहेरचा येईल CNSमध्ये. मी पूर्ण म्हणजे ॲनालिसिस करून सगळे PYQचं वगैरे सगळ्या चांगल्या नोट्स काढल्या आहे. आणि जिथं डायग्राम गरजेची, जिथं असं म्हणजे कोणत्याही तुम्हाला जास्त मार्क्स पडतील त्या क्वेश्चनमध्ये, जिथं ब्लॉक डायग्राम वगैरे गरजेचं आहे, ते सगळं मी तिथं दाखवलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की त्या नोट्सला ॲक्सेस करा. आणि आता आपण सुरू करूया CNSच्या युनिट 5ला. तर पहिला प्रश्न काय CNSच्या युनिट 5 मध्ये? व्हॉट इज DNS. आता DNS म्हणजे हा प्रश्न पडतो की PYQ मध्ये पण पडलेला आहे भरपूर वेळा की व्हॉट इज DNS. आता आपण DNSचं बघणार आहे. DNS म्हणजे काय माहिती का? डोमेन नेम सिस्टम. डोमेन नेम सिस्टम. आणि मी तुम्हाला असं प्रत्येक असं रिअल लाईफशी रिलेटेड करून शिकवणार आहे ना, की तुम्हाला जर का पेपरमध्ये हे जरी नाही आठवलं की याचं उत्तर काय होतं, तरी तुम्हाला रिअल लाईफच्या एक्झाम्पलवरनं सगळं आठवण की यावरनं कसं रिलेट करायचं वगैरे. म्हणून असं लक्षात ठेवण्याची इतकी पण काही गरज नाही आहे. त्यामुळं जास्त टेन्शन घेऊ नका. CNS खूप सोपं आहे. DNS काय? DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम आहे. इज अ डिस्ट्रीब्युटेड नेमिंग सिस्टम दॅट ट्रान्सलेट्स human readable domain names like www.google.com into IP addresses like 142.250.183.110 so that computers can communicate over computer. So that computers can communicate over internet. आता या ओळीचा अर्थ काय होतो बघूया आपण. DNS म्हणजे काय? डोमेन नेम सिस्टम इज अ डिस्ट्रीब्युटेड नेमिंग सिस्टम दॅट ट्रान्सलेट्स ह्युमन रिडेबल डोमेन नेम्स लाईक www.google.com. आता तुम्ही कोणत्या पण ब्राउझरला गेले, गुगल असो, बाकीचं फायरफॉक्स असो वगैरे, तर तुम्ही समजा तिथे एखादं वेबसाईटचं नाव टाकलं www.-.com काही टाकलं तुम्ही वेबसाईटचं नाव, तर ते काय राहतं माहिती का? आता आपल्याला कोणती भाषा समजते जी आपल्याला वाचता येईल, म्हणजे हिंदी, मराठी, इंग्लिश वगैरे अशा भाषा. पण कम्प्युटरला कोणत्या भाषा समजतं? IP ॲड्रेसवाला. मग आपण जे टाकतो ना www.google.com ही आपल्याला समजणारी भाषा आहे. मग ती कम्प्युटरला समजणाऱ्या भाषामध्ये कन्वर्ट करणारं कोणतरी लागन ना. तर मग ती कोणती सिस्टम असते? डोमेन नेम सिस्टम असते. डोमेन नेम सिस्टम काय करते? आपल्याला जी भाषा समजते www.google.com तिला कशात कन्वर्ट करते? IP ॲड्रेसमध्ये. म्हणजे हा IP ॲड्रेस अशा प्रकारे दिसतो, म्हणजे हे कम्प्युटरला कळन की नेमकी आपल्याला कोणती वेबसाईट ॲक्सेस करायची वगैरे. कळलं का? आता म्हणजे याचा अर्थ काय म्हणलो मी? ह्युमन्सला काय लक्षात राहतं? ह्युमन्स रिमेंबर नेम्स. ह्युमन्सला काय लक्षात राहतं? नेम्स लक्षात राहतं. पण कम्प्युटर्सला काय? कम्प्युटर्स यूज IP ॲड्रेसेस. कळलं का? जसं ह्युमनला नावं लक्षात राहतं तसं कम्प्युटरला IP ॲड्रेस लागतो ती वेबसाईटपर्यंत जाण्यासाठी. आता आपल्याला माहिती आपल्याला गुगलला जायचं आहे, झोमॅटोला जायचं आहे, पण प्रत्येक वेबसाईटचा एक IP ॲड्रेस असतो ना, तो IP ॲड्रेसनी मग ते कम्प्युटरला ओळखतं की ही वेबसाईट ही. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय बघणार आहे आपण की DNS कसं वर्क करतं, म्हणजे काय? वर्किंग ऑफ DNS. आता पहिले काय होतं माहिती का? एकदम भारी कन्सेप्ट आहे. व्हेन यू टाईप, पहिले काय करतो आपण? व्हेन यू टाईप www.example.com इन ब्राउझर. तुम्ही काय केलं? ब्राउझरवरती गेले, एखादा एक्झाम्पल कोणती पण वेबसाईट घ्या, आपण घेतलं example.com, ती टाईप केली. युजर सेंड DNS क्वेरी. पहिला पॉईंट काय राहतो? युजर काय करतो? सेंड DNS क्वेरी
DNS query to the DNS resolver आणि रिझॉल्व्हर चेक्स लोकल कॅचे. आता काय ती जी क्वेरी राहते, आता तुम्ही टाईप केलं मग ती क्वेरी कुठं सेंड होणार आहे, पहिले DNS रिझॉल्व्हरकडे जाणार आहे, बरोबर. आता ती क्वेरी म्हणजे हे DNS रिझॉल्व्हरकडे गेलं. आता DNS रिझॉल्व्हर काय करण, तो चेक करण. रिझॉल्व्हर चेक्स लोकल कॅचे इफ आयपी. आपल्याला काय करायचं राहतं, आयपी ऍड्रेस घ्यायचा राहतो ना. आता याचा आयपी ऍड्रेस पाहिजे आपल्याला, बरोबर. मग तो कसा भेटेन, आपण ती प्रोसेस बघतोय. मग जे DNS क्वेरी कुठं जाते, DNS रिझॉल्व्हरकडे. रिझॉल्व्हर काय बघतो की याचा आयपी ऍड्रेस आपल्याकडे आहे की नाही. मग रिझॉल्व्हर काय बघन, इफ आयपी एक्झिस्ट, म्हणजे जर का त्याच्याकडे जर का असं आयपी ऍड्रेस तर तो काय करणार आहे, रिटर्न करेन. रिटर्न्स आयपी इमिजिएटली, म्हणजे तो आपल्याला काय देईन, आयपी ऍड्रेस देईन जर का त्याच्याकडे असला अवेलेबल तर त्याच्या लोकल कॅचेमध्ये. जर का त्याच्याकडे नसेल, आता दोन कंडिशन आहेत ना, असन किंवा नसन. जर का नसन म्हणजे मग काय, इफ नॉट फाउंड, त्याच्याकडे जर का नसला तर तो काय करणार आहे, रिझॉल्व्हर तो कोणाला तरी कॉन्टॅक्ट करणार. रिझॉल्व्हर कॉन्टॅक्ट DNS रूट DNS सर्व्हर, काय रूट DNS सर्व्हर, कळलं. आता तो कोणाला कॉन्टॅक्ट करतो, DNS रिझॉल्व्हरनी चेक केलं की आपल्या लोकल कॅचेमध्ये आयपी ऍड्रेस आहे की नाही. जर असला तर तो आपल्याला देऊन टाकन. जर का नसला तर तो कोणाला कॉन्टॅक्ट करणार आहे, रूट DNS सर्व्हरला. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला रूट DNS सर्व्हरला की तुमच्याकडे आयपी ऍड्रेस आहे का या वेबसाईटचा. मग रूट DNS सर्व्हर काय करणार, चेक करणार आहे की नाही. मग रूट सर्व्हर रिटर्न, मग तो पण कोणाचं तरी नाव सांगून देणार की माझ्याकडे नाही, तुम्ही याला कॉन्टॅक्ट करून बघा, तुम्हाला त्याच्याकडे भेटणार. मग रूट सर्व्हर काय करणार आहे, रूट सर्व्हर रिटर्न्स ऍड्रेस ऑफ TLD सर्व्हर. मग आता आपण कोणाकडे गेलो, तो रूट DNS सर्व्हरकडे गेलो. मग रूट DNS सर्व्हर काय म्हणला की माझ्याकडे तर नाही भेटणार, पण तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करून बघा, TLD सर्व्हरला कॉन्टॅक्ट करून बघा. TLD सर्व्हरकडे भेटला तर भेटला, नाही तर मग तो सांगन. मग आपण कोणाकडे गेलो, TLD सर्व्हरकडे गेलो. मग TLD सर्व्हर काय म्हणला, मग जो रिझॉल्व्हर राहतो, आता रिझॉल्व्हरनी कोणाला विचारलं होतं, म्हणजे रिझॉल्व्हरनी बघितलं स्वतःकडे आहे का, स्वतःकडे नव्हता तर त्यांनी विचारलं रूट DNS सर्व्हरला. रूट DNS सर्व्हरनी रिझॉल्व्हरला काय सांगितलं की TLD सर्व्हरकडे असेल. मग DNS सर्व्हरनी कोणाला विचारलं, रिझॉल्व्हरनी TLD सर्व्हरला विचारलं. मी तुम्हाला एकदम जी फ्लो डायग्राम आहे ना त्यावरनं एकदम भारी समजून सांगा, फक्त मी आता सांगतोय, एक लिहून दाखवतोय. मग रिझॉल्व्हर कोणाला कॉन्टॅक्ट करेन, रिझॉल्व्हर कॉन्टॅक्ट TLD सर्व्हर, कळलं, TLD सर्व्हर. मग 6व्या नंबरला कुठे गेले तुम्ही, मग TLD सर्व्हर बघा ना स्वतःकडे रिटर्न्स. आता अशी पद्धत झाली की DNS रिझॉल्व्हरनी रूट DNS सर्व्हरला विचारलं, TLD सर्व्हरला विचारलं, कोणाकडेच भेटन नाही. मग आता भेटन कोणाकडे, त्यांचा असा विचार चालू असताना मग TLD सर्व्हरनी वापस कोणाचा तरी ऍड्रेस दिला. मग TLD सर्व्हरनी कोणाचा ऍड्रेस दिला, रिटर्न ऍड्रेस ऑफ कोणाचा ऍड्रेस दिला, ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरचा, कळलं, ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरचा ऍड्रेस दिला. मग आता DNS रिझॉल्व्हर कुठे येईन, DNS रिझॉल्व्हर गेला ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरकडं. मग रिझॉल्व्हरनी कोणाला विचारलं, रिझॉल्व्हर आस्क ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरला विचारलं, समजा ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरला विचारलं. मग ऑथोरिटेटिव्ह DNS सर्व्हरनी काय केलं, त्याच्याकडे ऍड्रेस अवेलेबल होता. मग आत्ताशी DNS सर्व्हर कोणाला, DNS रिझॉल्व्हरला आत्ताशी थोडी शांती भेटली की मला आत्ताशी आयपी ऍड्रेस भेटला. मग ऑथोरिटेटिव्ह सर्व्हर रिटर्न्स ऍक्च्युअल आयपी ऍड्रेस. मग काय, ब्राउझर यूज आयपी ऍड्रेस टू कनेक्ट टू वेब सर्व्हर, कोणाला, वेब सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी. आणि 10वं काय, मग IP इज स्टोर्ड इन कॅचे फॉर फ्युचर क्वेरीज. IP इज स्टोर्ड इन कॅचे फॉर फ्युचर क्वेरीज. आता मी ना तुम्हाला नोट्समधनं दाखवतो की नोट्समध्ये ती जी फ्लो डायग्राम काढली ना मी, त्या फ्लो डायग्राममध्ये किती भारी दिलं आहे बघा. आता काय म्हणलो तुम्ही की युजर ब्राउझर जो असन किंवा मग युजर असन ब्राउझर असन, तो काय करणार आहे,
आपली www.example.com इथं टाईप केला. मग त्याला आपल्याला काय पाहिजे, आता IP ॲड्रेस पाहिजे. मग आपल्याला IP ॲड्रेस नावाच्या व्यक्तीला शोधायचं आहे. मग कोणाकडे गेलो, लोकल DNS रिझॉल्व्हर. मग लोकल DNS रिझॉल्व्हरनी काय केलं, लोकल DNS रिझॉल्व्हर चेक करण की याच्याकडं आहे का नाही स्वतःकडे IP ॲड्रेस. असला तर तो लगेच याला देऊन टाकीन, जर का नसला तर तो कोणाचा ॲड्रेस देईन आपल्याला, तो म्हणन की काय रूट DNS सर्व्हरला विचारा. कळलं का. तो याला कॉन्टॅक्ट करीन रूट DNS सर्व्हरला. मग रूट DNS सर्व्हरकडे गेलो आपण, रिझॉल्व्हर कोणाकडे गेला, रूट DNS सर्व्हरकडे. रूट DNS सर्व्हर म्हणजे माझ्याकडे नाही येतो IP ॲड्रेस. मग तू कोणाकडे जाय, TLD सर्व्हरकडे जाय. मग रूट DNS सर्व्हर कुठं आला, TLD सर्व्हरकडे आला. मग TLD सर्व्हर म्हणे अरे यार हा IP ॲड्रेस तर माझ्याकडे पण नाही आहे. मग तू एक काम कर, तू ऑथॉरेटिव्ह DNS सर्व्हरकडे जा. मग ऑथॉरेटिव्ह DNS सर्व्हरकडे आला DNS रिझॉल्व्हर आणि शेवटी कुठं भेटला IP ॲड्रेस, ऑथॉरेटिव्ह DNS सर्व्हरकडं. मग इथं IP ॲड्रेस भेटल्यानंतर मग याने IP ॲड्रेस रिटर्न केला युजरला. मग युजरकडे जाईन आणि तो लोकल DNS सर्व्हर रिझॉल्व्हर काय करीन, स्वतःच्या कॅचेमध्ये तो स्टोअर करून ठेवीन. म्हणजे पुढच्या वेळेस वापस तीच जर का वेबसाईट आपण टाईप केली तर तो याच्या कॅचेमध्ये भेटेन आणि लगेच आपल्याला भेटून जाईल. कळलं का. कसं होतं एक्झाम्पल, एकदम ब्रँडमध्ये शिकवलं का नाही. आता आपण बघूया पुढचं काय. आता एक मिनिट, पुढचं बघायचं आपल्याला FTP आणि टेलनेट काय असतं. FTP आणि टेलनेट. मग FTP आणि टेलनेट कसं बघणार आपण. आता क्वेश्चन 2 काय, FTP अँड टेलनेटची एक विचारत तुम्हाला डेफिनेशन काय. मग पहिले बघूया आपण FTP. हे पण एकदम भारी शिकवणार. FTP मध्ये काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता FTP मध्ये काय, FTP स्टँड्स फॉर, हे तुम्हाला मी नोट्समधनं दाखवतो काय. FTP काय, FTP स्टँड्स फॉर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. It is a standard network protocol used for transferring files between a client and a server over the internet. FTP काय, स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे, यूज फॉर ट्रान्सफरिंग फाईल्स बिटवीन, कशामध्ये फाईल ट्रान्सफर होत्या, क्लायंट आणि सर्व्हरमध्ये इंटरनेटवरती. कळलं. याचे फीचर्स काय, आता अलाउज अपलोड अँड डाउनलोड ऑफ फाईल्स. फाईल ट्रान्सफरसाठी म्हणल्यावर अपलोड आणि फाईल डाउनलोड ही पण चालू असणार आहे. सपोर्ट्स युजर ऑथेंटिकेशन. युजर ऑथेंटिकेशन म्हणजे काय की सपोर्ट, ते काय करतं की युजरला चेक करतं हाच युजर आहे का. मग आपण युजरला कशावरून चेक करतो, समजा आपल्याला एखादी वेबसाईट लॉग इन करायची, त्यावरती आपला युजर नेम आणि पासवर्ड मागता. ती वेबसाईट काय करते, युजर ऑथेंटिकेशन घेते, म्हणजे युजरला चेक करते की हा तुझं युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यावर तूच तो व्यक्ती का असं. मग ते चेक करतं. वर्क्स ऑन क्लायंट सर्व्हर मॉडेल. आता क्लायंट सर्व्हर मॉडेल तर आपण बघितलं होतं पहिलेच. क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणजे क्लायंट रिक्वेस्ट करीन सर्व्हरला, मग सर्व्हर वापस आउटपुट पाठवेन क्लायंटला, त्याला म्हणतो आपण क्लायंट सर्व्हर मॉडेल. सपोर्ट्स अनॉनिमस लॉग इन फॉर पब्लिक फाईल शेअरिंग. म्हणजे अनॉनिमस म्हणजे कोणतं पण अननोन व्यक्तींचे लॉग इन सपोर्ट करतं ते पब्लिक फाईल शेअरिंगला. पण प्रोव्हाइड्स कमांड्स फॉर फाईल ऑपरेशन. फाईल ऑपरेशनसाठी काय करतं, कमांड प्रोव्हाइड करतं. बघा तुम्ही नोट्सची क्वालिटी, पहिले डेफिनेशन, नंतर फीचर्स. आता नंतर पोर्ट्स यूज कोणते कोणते, पोर्ट 21 आणि पोर्ट 20. पोर्ट 21 कशासाठी, कंट्रोल कनेक्शन, आणि पोर्ट 20 जो आहे तो डेटा कनेक्शन. एक डेटा कनेक्शन असतं आणि एक कंट्रोल कनेक्शन असतं. या दोन्हीचा पण अर्थ आपण समोर बघणार. यांच्यावरती पण एक प्रश्न पडतो, त्याच्यावरती पण आपल्याला त्यांना एक्सप्लेन करायचं. मोड्स ऑफ ऑपरेशन असतात दोन, आता ऍक्टिव्ह मोड आणि पॅसिव्ह मोड यामध्ये FTP मध्ये. ऍक्टिव्ह मोड कधी म्हणू आपण, ऍक्टिव्ह सर्व्हर इनिशिएट्स डेटा कनेक्शन. आता सर्व्हर काय करेन, जेव्हा ही डेटा कनेक्शनला इनिशिएट करेन तेव्हा ते ऍक्टिव्ह मोड म्हणू आपण. आणि पॅसिव्ह मोड कधी म्हणू, जेव्हा क्लायंट इनिशिएट करेन डेटा कनेक्शनला. कळलं का. एकदा कोण इनिशिएट करीन, सर्व्हर इनिशिएट करीन डेटा कनेक्शनला तेव्हा म्हणू ऍक्टिव्ह मोड, आणि जेव्हा क्लायंट इनिशिएट करीन तेव्हा म्हणू पॅसिव्ह मोड. आणि वर्किंग काय याची, मग क्लायंट काय करीन, कनेक्ट टू FTP सर्व्हर. क्लायंटनी कोणाला कनेक्ट केलं, FTP सर्व्हरला कनेक्ट केलं. सर्व्हर ऑथेंटिकेट्स युजर म्हणजे काय, आता सर्व्हर काय करीन, ऑथेंटिकेशन म्हणजे त्याला चेक करीन की तूच आहे का तो, तुझा युजर नेम टाक, तुझा पासवर्ड टाक, मग असं चेक करीन तोच व्यक्ती का. मग फाईल कमांड्स एक्झिक्युटेड अँड डेटा सेंड विया पोर्ट 20. आता डेटा कनेक्शननीच डेटा सेंड होणार आहे. कळलं का. डेटा कनेक्शननी काय झालं, डेटा सेंड झाला पोर्ट 20नी. मग डेटा सेंड झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, कनेक्शन क्लोज करायला लागेल. मग कनेक्शन क्लोज आफ्टर ट्रान्सफर. कळलं का इथपर्यंत. कनेक्शन आपण काय केलं, क्लोज केलं.
आता त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघा. ॲडव्हान्टेजेस काय, फास्ट अँड रिलायबल फाईल ट्रान्सफर आहे, फास्ट फाईल ट्रान्सफर होतं, लार्ज फाईलला सपोर्ट करतं, मल्टिपल फाईल ऑपरेशन कमांड्स असतात. आणि डिसॲडव्हान्टेज काय, डेटा काय असतो प्लेन टेक्स्टमध्ये शेअर केला जातो म्हणून तो लेस सिक्युअर असतो आणि रिक्वायर्स ॲडिशनल पोर्ट्स, फायरवॉल इश्यूज वगैरे असं येतं. फायरवॉल पण आपण समोर बघू, फायरवॉलवर पण आपल्याला एक टॉपिक आहे पुढं, त्यावरती पण आपली इन्फॉर्मेशन आहे, एक प्रश्न पडतो त्यावरती पण, ते पण बघूया समोर. आता टेलनेट काय असेल, टेलनेट स्टँड फॉर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. आता समजा तुम्ही इथं बसलेले, ह्या समजा कुठं पण असो, तुम्ही तुमच्या घरात असो वगैरे किंवा कॉलेजला असो बसलेले. आता समजा तुम्ही घरी आहे आणि तुम्हाला एखादी गोष्ट कॉलेजमध्ये समजा तुमचं काही आहे, एखादं कम्प्युटर असो, एखादं काहीतरी असो, असं समजा तुम्ही मशीन, त्याला तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे, घर बसल्या तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकते. कशात येतं, टेलनेटमध्ये येतं. मग टेलनेट स्टँड्स फॉर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क. इट इज अ प्रोटोकॉल यूज टू रिमोटली ॲक्सेस अनदर कम्प्युटर और सर्व्हर ओव्हर अ नेटवर्क ॲज इफ द युजर इज डायरेक्टली लॉग इन टू द मशीन. म्हणजे रिमोटली ॲक्सेस करतात आपल्याला दुसरं कम्प्युटर किंवा सर्व्हर जे दुसऱ्या जागेवरती ना आपण दुसऱ्या जागेवरती आहे, डायरेक्टली लॉग इन करून त्या मशीनला. कळलं का? याचा पर्पज काय असतो, रिमोट लॉग इन टू नेटवर्क डिव्हायसेस अँड सर्व्हर्स. आपण काय करतो, नेटवर्क डिव्हायसेस किंवा सर्व्हर्स असताना त्यांना इथूनच लॉग इन करू शकतोय. आणि हे कोण यूज करतं, ॲडमिनिस्ट्रेटर्स यूज करतं फॉर सिस्टीम मॅनेजमेंट. आता समजा एखाद्या सिस्टीमचे किती मोठे, ते लांब आहे, थोडे दूर आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर आहे, समजा मी इथं बसलेलो ॲडमिनिस्ट्रेटर आणि मला त्या सिस्टीम्सला मॅनेज करायचं आहे, मग त्यासाठी मी काय करेन, इथूनच त्या मॅनेज करू शकतो ना. मग त्यासाठी टेलनेट यूज होईल. मोड काय याचा पण क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे. म्हणजे FTPचा पण असं लक्षात ठेवा पॉईंट, FTPमध्ये कोणतं पोर्ट यूज झालता 21 आणि 20, आणि यामध्ये कोणता पोर्ट यूज होतोय 23, ते पण क्लायंट सर्व्हर मॉडेल होतं, हे पण क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे. कळलं का? आणि यानंतर काय याचं वर्किंगमध्ये काय लिहिणार आहे, क्लायंट्स कनेक्ट टू रिमोट होस्ट युझिंग टेलनेट. क्लायंट कनेक्ट्स टू रिमोट होस्ट युझिंग टेलनेट. युजर लॉग्स इन युझिंग युजर नेम अँड पासवर्ड. क्लायंट काय करतं, कनेक्ट करतं रिमोट होस्टला, म्हणजे जवळपासच्या होस्टला युझिंग टेलनेटनी, टेलनेटच्या द्वारे ते कनेक्ट करतं. आणि युजर लॉग इन्स युझिंग, आता आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायला लागेल, समजा बाहेरचं किंवा कम्प्युटर असेल काही असेल, त्या गोष्टी रिमोट होस्ट असेल त्याला ॲक्सेस करायचं तर आपल्याला डायरेक्टली ते ॲक्सेस नाही करता येणार, त्याचं युजर नेम पासवर्ड टाकायला लागेल. मग युजर नेम पासवर्ड टाकला आपण, मग कमांड्स आर एक्झिक्युटेड ऑन रिमोट सिस्टम. मग कमांड्स कुठे एक्झिक्युटेड होणार, तर समोरच्या सिस्टमवरती, आणि आउटपुट अपिअर्स ऑन द लोकल टर्मिनल. कळलं का? हे झालं त्याचं वर्किंग स्टेप. आता ॲडव्हान्टेजेस बघूया. ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल रिमोट लॉग इन मेथड आहे, लो बँडविथ युजेज आहे, युजफुल फॉर नेटवर्क ट्रबल शूटिंग. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय, नो इन्क्रिप्शन. आता नो इन्क्रिप्शन म्हणजे काय, तुम्ही इथून तिथं काय टाकताय, युजर नेम आणि पासवर्ड. आता युजर नेम आणि पासवर्ड टाकताय ते समजा एखादा हॅकर आहे वगैरे, ते काय विजिबल राहणार आहे ना, ते मधून आता नेटवर्कद्वारेच ते ट्रॅव्हल करतंय ना. आता मध्येच समजा तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकताय, तर कोणी जर का हॅक केलं तर युजर नेम पासवर्ड त्याच्यापर्यंत पण जाईल. म्हणजे हे डिसॲडव्हान्टेजेस, नो इन्क्रिप्शन आहे, सिक्युअर नाही आहे हे मॉडेल, म्हणून आपण याला काय करतो, रिप्लेस बाय SSH. आता SSH म्हणजे काय, सिक्युअर शेल, याला म्हणतो आपण SSH. कळलं का? इथपर्यंत हे झालं आपलं. आता FTP झाला, टेलनेट झाला, इथपर्यंत कळलं. आता आपण काय बघणार आहोत, SNMP. काय SNMP? आता SNMP काय असतं बघूया आपण. क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज SNMP? SNMP म्हणजे काय, एक्सप्लेन SNMP वर्किंग. हे दोन प्रश्न पडतात असे, म्हणजे कंबाईन मध्ये, व्हॉट इज SNMP आणि एक्सप्लेन SNMP वर्किंग. आता यामध्ये काय लिहिणार आहे आपण, याला पण एकदम ब्रँडमध्ये शिकूया या प्रश्नाला, रिअल लाईफशी रिलेट करूया. जसं आतापर्यंत केलं ना आपण FTP, टेलनेट वगैरे, DNSला, याला पण मस्त रिअल लाईफशी रिलेट करूया. आता काय SNMPचा फुल फॉर्म सांगा बरं, काय होईल, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. काय, सिम्पल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. कळलं इथपर्यंत? आता यानंतर काय, SNMP इज अन ॲप्लिकेशन लेअर. पहिलं काय, SNMP इज अन ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल used to monitor and manage devices such as routers, switches,
switches, servers, printers, and firewalls in a computer network. आता काय SNMP इज अन ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल. हा कोणता आहे? ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल आहे. यूज टू मॉनिटर अँड मॅनेज डिव्हायसेस सच एज राउटर. हे कशासाठी मॉनिटर करतं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतं, त्यांना मॅनेज करतं. कोणाकोणावरती लक्ष ठेवून कोणाकोणाला मॅनेज करते? राउटर्स असू, स्विचेस असू, सर्व्हर असू, प्रिंटर्स असू, फायरवॉल्स असू. म्हणजे SNMP काय माहिती का, एक असा प्रिन्सिपल आहे. आणि हे सगळे काय झाले, क्लासेस असन किंवा मग विद्यार्थी असन, हा प्रिन्सिपल यांच्यावरती लक्ष ठेवून असतो आणि यांना मॅनेज करतो या डिव्हायसेसला. कळलं का? SNMP अंडरस्टूड. आता यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय? इट हेल्प्स द नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर to check device performance, find faults and control devices from a device location. It helps the network administrator to check device performance, find faults and control devices from a device location. आता समजा मी इथं बसलेलो आहे, प्रिन्सिपल काय राहील? प्रिन्सिपल तिथून हलणार नाही. प्रिन्सिपल समजा ही शाळा आहे तुमची, हे प्रिन्सिपलचं ऑफिस आहे, बाकी इकडे काय तुमचे क्लासेस आहे, समजा ही क्लासेस आहे. प्रिन्सिपल इथून नाही हलणार. तो काय करीन? एखाद्या शिपायाला बोलवीन किंवा मग एखाद्या शिक्षकाला बोलवीन आणि तुमच्यावरती लक्ष ठेवून राहीन किंवा मग तुमच्यावरती तुम्हाला मॅनेज करून तो एका जागेवरती बसून. कळलं का? तो इथून नाही हलणार. तो एखादा म्हणजे किंवा मग जे कर्मचारी वगैरे असतात त्यांना बोलवीन आणि त्यांना मॅनेज करेन. कळलं का? हे एक लय भारी उदाहरण आहे. ह्या उदाहरणावरनं मी तुम्हाला समजून सांगतो हा प्रश्न एकदम ब्रँडमध्ये तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे एक्झामला. SNMP uses UDP port 161 for communication and UDP port 162 for trap messages. कळलं? SNMP uses UDP port 161 कशासाठी? फॉर कम्युनिकेशन पर्पजसाठी आणि UDP port 162 फॉर ट्रॅप मेसेजेस. आता कम्युनिकेशन काय आहे, ट्रॅप मेसेजेस काय आहे हे मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. ह्याच प्रश्नात थोडंसं धैर्य ठेवा. नंतर काय, आता कंपोनंट्स ऑफ SNMP. आता आपल्याला कंपोनंट्स बघायचे. कंपोनंट्स ऑफ SNMP. आता कंपोनंट्स काय काय आहे याच्यात सांगा बरं. एक प्रिन्सिपल रेंज, एक शिपाई रेंज, बाकीचे विद्यार्थी रेंज. कळलं? यावरनं काय सांगतो आता मग मी तुम्हाला बघा एकदम भारी. SNMP मॅनेजर रेंज. SNMP मॅनेजर कोण आहे? आपला उर्फ प्रिन्सिपल. कोण SNMP मॅनेजर? प्रिन्सिपल. तो काय करणार आहे? सेंट्रल कंट्रोलर म्हणतो आपण. काय त्याला? सेंट्रल कंट्रोलर दॅट मॉनिटर्स नेटवर्क डिव्हायसेस. तो काय करतो? सगळ्या डिव्हायसेसला, सगळ्या विद्यार्थ्यांना मॉनिटर करतो. काय? SNMP मॅनेजर उर्फ प्रिन्सिपल. आता काय? SNMP एजंट कोण आहे? उर्फ कर्मचारी वर्ग किंवा मग उर्फ तुम्ही काय म्हणता शाळेत मामा काका म्हणता ना, आपण तसं म्हणू. SNMP एजंट म्हणजे काय? उर्फ मामा. यांचं काम काय राहतं? या मामाचं काम राहतं की सॉफ्टवेअर रनिंग इनसाइड द डिव्हाइस विच सेन्स डिव्हाइस इन्फॉर्मेशन. हे काय करतं? यांची सगळ्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ह्या प्रिन्सिपलला पाठवतं. कळलं का? SNMP एजंट म्हणजे काय? सॉफ्टवेअर असतं ते सॉफ्टवेअर रनिंग इनसाइड द डिव्हाइस which sends device information कळलं? आणि एक काय राहतो? मॅनेज डिव्हायसेस म्हणून राहतो. तिसरा कोणता आहे? मॅनेज डिव्हायसेस. एक पॉइंट आहे मॅनेज डिव्हायसेस. मॅनेज डिव्हायसेस काय असतं? डिव्हायसेस बिंग मॉनिटर्ड. आणि यानंतरचा पॉईंट काय? MIB. चौथा पॉईंट काय? MIB म्हणजे काय?
मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन बेस. MIBचा फुल फॉर्म काय? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन बेस. कळलं? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन बेस हा याचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर आता याचं काय, जे डिव्हायसेस आहे, आता हे कोणते, हे झाले डिव्हायसेस, यांची सगळ्यांची इन्फॉर्मेशन कोणतरी स्टोअर करेल. मग आता क्लासमध्ये एक तरी असा विद्यार्थी राहतो की जो क्लासच्या सगळ्या खबरा लीक करतो कोणातरी. आता समजा आपला जो SNMP एजंट होता उर्फ मामा, त्या मामांना तो काय करणार, सगळ्या खबरा पोहोचवणार क्लासच्या, की क्लासमध्ये असं असं होतं, तसं तसं होतं. मग त्या खबरा देण्याचं काम हा करतो. याचं काम काय, डेटाबेस दॅट स्टोअर इन्फॉर्मेशन अबाउट डिव्हाइस. ह्या डिव्हाइसेसबद्दल सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. कळलं? डेटाबेस दॅट स्टोअर्स इन्फॉर्मेशन अबाउट डिव्हाइस पॅरामीटर. काय? डिव्हाइस पॅरामीटर्स. कळलं इथपर्यंत? कसं कळलं? एकदम ब्रँडमध्ये कळलं ना. आता आपण बघणार आहोत SNMPची वर्किंग. आता नेमकी हे सगळे कसे झोलझाल करताना शाळेमध्ये किंवा मग कॉलेजमध्ये त्यांचं बघणार आपण, की ते कोणत्या पद्धतीने कशा खबरा पोहोचवल्या जातात, कसं प्रिन्सिपलपर्यंत जातो सगळं ते बघणार आपण. मग ते कसं येतं आपलं SNMP वर्किंगमध्ये येणार आहे. कशामध्ये? SNMP वर्किंग. हे काम कसं करतं, हा जो रॅकेट चालू आहे ना कॉलेजमध्ये, तो काम कसा करतो तो बघणार आपण. आता SNMP मॅनेजर म्हणजे आपला कोण, उर्फ प्रिन्सिपल. सेंड रिक्वेस्ट टू डिव्हाइस. तो कोणाला, डिव्हाइसेसला रिक्वेस्ट पाठवतो. कळलं? नंतर कोण, SNMP एजंट उर्फ मामा, हा काय करणार आहे, ती रिक्वेस्ट रिसीव्ह करणार. रिसिव्ज रिक्वेस्ट अँड कलेक्ट डेटा फ्रॉम MIB. आता MIBचा अर्थ काय सांगितला होता मी तुम्हाला, की असा एक विद्यार्थी राहतो जो सगळ्या खबरा पोहोचवतो. मग SNMP मॅनेजरने सांगितलं कोणाला रिक्वेस्ट पाठवली, डिव्हायसेसला. मग ती कोणी घेतली, SNMP एजंट उर्फ मामाने घेतली, रिसिव्ह केली ती रिक्वेस्ट, आणि तो क्लासमधला एक मुलगा राहतो त्याच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घेतली क्लासमधल्या विद्यार्थ्यांची. म्हणजे ते काय, बाकीच्या डिव्हायसेसची सगळी इन्फॉर्मेशन कोणाकडे राहते, MIBकडे राहते. तो SNMP एजंटला पाठवतो, SNMP एजंट मॅनेजरला. अंडरस्टूड? त्यानंतर तिसरा पॉईंट काय, आता एजंट. आता MIBनी म्हणजे त्या मुलांनी इन्फॉर्मेशन दिली, मामाकडे सगळी इन्फॉर्मेशन पाठवून टाकली. मग एजंट सेंड्स रिप्लाय टू मॅनेजर विथ डिव्हाइस इन्फॉर्मेशन. मग ही सगळी इन्फॉर्मेशन जी मामाकडे आली ती कोणाकडे गेली, वापस SNMP मॅनेजरकडे गेली. आणि शेवटला काय झालं, मग इफ एनी प्रॉब्लेम ऑकर्स, म्हणजे काही प्रॉब्लेम आला, इफ एनी प्रॉब्लेम ऑकर्स, एजंट काय, आता समजा क्लासमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा मग एखादा विद्यार्थी सापडला असेल कोणत्या चुकीमध्ये, तर मग तो प्रॉब्लेम ऑकर झाला. मग एजंट काय करेन, सेंड्स ट्रॅप मेसेज टू, जो मामा राहीन तो काय करेन, ट्रॅप मेसेज सेंड करेन कोणाला, प्रिन्सिपलला, की असा असा प्रॉब्लेम झाला. म्हणजे ते कोण आपलं, ते मॅनेजर. ट्रॅप मेसेज टू मॅनेजर ऑटोमॅटिकली. कळलं? आता SNMP ऑपरेशन्स असतात. SNMP ऑपरेशन्समध्ये कसं, SNMP ऑपरेशन. आता अजून एक पद्धत राहते यांचे, काय राहतं माहिती का, या असं खुलं नाही बोलत की जा क्लासमध्ये काय चालू आहे असं नाही सांगत आहे. यांची अशी कोड लँग्वेज ठरलेली, हे जे रॅकेट चालू आहे ना कॉलेजमध्ये, यांची स्वतःची एक कोड लँग्वेज असते. आता समजा ते काय म्हणतात, गेट. आता यांच्यामध्ये गेट काय एक कोड लँग्वेज आहे. गेटचा अर्थ काय होतो, रीड इन्फॉर्मेशन फ्रॉम डिव्हाइस. कळलं का? रीड इन्फॉर्मेशन अशा लँग्वेजमध्ये बाता करता येईल, म्हणजे आपल्याला कळतच नाही यांची लँग्वेज. रीड इन्फॉर्मेशन फ्रॉम डिव्हाइसकडून इन्फॉर्मेशन रीड करणं. अजून एक मेसेज काय असतो, सेट. आता सेटचा अर्थ काय यांच्या भाषेत, की चेंज कन्फिग्युरेशन ऑन डिव्हाइस. काय, चेंज कन्फिग्युरेशन ऑन डिव्हाइस. कळलं? आता तिसरा काय, गेट नेक्स्ट असतं, किंवा मग गेट बल्क पण म्हणतो आपण. गेट नेक्स्ट अर्थ, रीड नेक्स्ट ऑर मल्टिपल व्हॅल्यूज
मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम MIB कळलं. आणि नंतरचं काय राहतो ट्रॅप किंवा मग इन्फॉर्म, ही एक कोड लँग्वेज आहे त्यांची. एजंट सेंड अलर्ट टू मॅनेजर, एजंट सेंड्स अलर्ट्स टू मॅनेजर कळलं इथपर्यंत सगळं. आता मी एक डायग्राम पण दाखवली खाली, छोटीशी डायग्राम आहे, तुम्ही ती नोट्समधून बघून घ्या, लगेच कळून जाईल तुम्हाला, इतकी काय अवघड नाही. आणि त्याच्यानंतर काय आता व्हॉट इज HTTP. आता HTTP तर तुम्हाला माहीतच असेल, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. नंतरचा क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज HTTP. एक्सप्लेन HTTP रिक्वेस्ट अँड रिप्लाय मेसेजेस. आता याचं मी तुम्हाला याच्यातून सांगतो, कशातून, नोट्समधनं सांगतो. म्हणजे तुम्हाला असं नाही की मी जास्त ते करतोय, पण मग ना तुम्ही नोट्स मी बनवल्यास तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, की तुम्हाला एक्झाम टायमिंगमध्ये बाहेर कुठे शोधावं नाही लागलं पाहिजे की PYQचे आन्सर मिळत नाही, जे PYQ पेपर आहे वगैरे. म्हणून असं एकदम प्रॉपर नोट्स बनवलं आहे की जे एक्झाममध्ये पडतं वगैरे, आणि तुम्हाला बाहेर शोधण्याची गरज नाही. तुम्ही ह्या नोट्स ॲक्सेस केल्या तरी तुमचं 5 पण विषयांचा अभ्यास सगळा होऊन जाणार. आणि असं नाही की मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय गोष्ट, आता तुम्हाला असंच लक्षात राहून जात असं की आपण काय बघितलं, DNS मध्ये याचा ॲड्रेस त्याला विचारीन असं लक्षात ठेवलं. नंतर जे SNMP होतं ते प्रिन्सिपल, मामा, तो एक मुलगा, ह्या भाषेत लक्षात ठेवलं. त्यांची कोड लँग्वेज काय असं लक्षात ठेवलं ना. अशी जर का तुम्ही स्टडी केली ना तर तुम्हाला एकदम छानमध्ये आठवण, ते कशाला, एक्झाममध्ये आठवण. असं नाही की आठवत बसायला लागेल तुम्हाला मेसेजेस काय होते, हे काय होतं. असं स्टडी करत जा, म्हणजे एक्झाममध्ये असं जास्त स्ट्रेस नाही राहणार की याचं उत्तर का आठवत नाही वगैरे. कळलं का. आता काय बघायचं आपल्याला, HTTP काय, रिक्वेस्ट अँड रिप्लाय मेसेजेस. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल इज अन ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल. हा पण काय ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल आहे, यूज फॉर द कम्युनिकेशन बिटवीन अ वेब ब्राउझर अँड अ वेब सर्व्हर. कशामध्ये कम्युनिकेशनसाठी यूज केला जातो, वेब ब्राउझर म्हणजे क्लायंट म्हणजे आपण, आणि एक वेब सर्व्हर असतं, त्या दोघांच्या कम्युनिकेशनसाठी हा HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल यूज केला जातो. It is used to request and deliver web pages, images and videos and other web content over the internet. कळलं का. Works on port 80 HTTP and port 443 HTTP. कळलं का. पोर्ट 80 आणि पोर्ट 443 वरती काम करतो. आणि फॉलोज आतापर्यंत आपण जेवढे बघितले ते काय, सगळे क्लायंट सर्व्हर मॉडेललाच फॉलो करतात. स्टेटलेस प्रोटोकॉल म्हणजे इच रिक्वेस्ट इज ट्रीटेड इंडिपेंडेंटली. प्रत्येक जी रिक्वेस्ट ही इंडिपेंडेंटली ट्रीट केली जाते. ही रिक्वेस्ट त्याच्यावरती डिपेंडंट, ती रिक्वेस्ट याच्यावरती डिपेंडंट, असल्या काही गोष्टी तर नाही आहे. यूज इन WWW वर्ल्ड वाईड वेब. आणि HTTP रिक्वेस्ट मेसेज. आता 2 बघायचे आहे ना आपल्याला, काय विचारेल प्रश्नामध्ये बघून घ्या एकदा, रिक्वेस्ट आणि रिप्लाय विचारेल, मग आपण तेवढंच लिहिणार. आता HTTP रिक्वेस्ट मेसेजेसमध्ये काय येणार आहे, HTTP रिक्वेस्ट इज अ मेसेज सेंट बाय द क्लायंट टू द सर्व्हर टू रिक्वेस्ट अ वेब पेज ऑर रिसोर्स. कळलं का. काय, HTTP रिक्वेस्ट इज अ मेसेज सेंट बाय द क्लायंट. कोण सेंड करतं, हा आपण. समजा क्लायंट, आपण काय केली, HTTP रिक्वेस्ट सेंड केली कोणाला, सर्व्हरला, टू रिक्वेस्ट अ वेब पेज ऑर अ रिसोर्स. म्हणजे आपण क्लायंट आहे, आपण क्लायंट गुगलला गेलो, तिथे टाईप केलं www.google.com आणि आपण काय क्लायंट आहे, एक रिक्वेस्ट पाठवली आपण की आम्हाला गुगलचं पेज ओपन करून द्या, गुगलचं वेब पेज ओपन करून द्या. मग ती रिक्वेस्ट कोणाकडे जाईल, सर्व्हरकडे जाईल. सर्व्हर काय करेल, मग आपल्याला गुगलचं वेब पेज ओपन करून देईल. कळलं का. रिक्वेस्ट कशी करतो आपण, ते त्याचं फॉर्मॅट काय राहतो, मेथड असते, URL असतं म्हणजे ते लिंक, किंवा मग ते HTTP व्हर्जन असतं, हेडर्स असतं, ते ब्लँक लाईन आणि मेसेज बॉडी, हा झाला फॉर्मॅट. आता HTTP फॉर्मॅट झालं. यानंतर काय बघणार आपण आता, की नेमकी काय असतो फॉर्मॅटचा अर्थ. आता यांचं पण काय असतं, आता मेथड म्हणजे काय, गेट, पोस्ट, पुट, डिलीट असे मेसेजेस असतात. URL मध्ये काय लिहिणार आहे तुम्ही, पाथ ऑफ द रिसोर्स. HTTP व्हर्जन म्हणजे एक्झाम्पल HTTP/1.1. हेडर्समध्ये इन्फॉर्मेशन लाईक होस्ट, युजर, एजंट, ॲक्सेप्ट कुकीज. बॉडीमध्ये डेटा सेंड टू सर्व्हर. आणि HTTP रिस्पॉन्स मेसेजमध्ये काय असणार आहे, HTTP रिस्पॉन्स इज द रिप्लाय सेंड बाय द सर्व्हर बॅक टू द ब्राउझर.
आता तुम्ही रिक्वेस्ट केली, आता मग रिस्पॉन्स बघायला, मग रिस्पॉन्स देईन आपल्याला, कोणाला, क्लायंटला. कोण देईन रिस्पॉन्स? सर्व्हर देईन. याचा पण फॉर्मॅट असेल मग, जसा कशाचा HTTP रिक्वेस्टचाच फॉर्मॅट होता तसा याचा पण आहे रिस्पॉन्सचा. HTTP व्हर्जन, स्टेटस कोड, स्टेटस मेसेज, हेडर्स, ब्लँक लाईन, रिस्पॉन्स बॉडी, हे सगळं सेम आहे. हेडर्स, ब्लँक लाईन, रिस्पॉन्स बॉडी, फक्त चेंज इथं होतो थोडासा. HTTP व्हर्जन काय असतं सांगा बरं? व्हर्जन यूज बाय सर्व्हर, त्याला म्हणतो आपण HTTP व्हर्जन. स्टेटस कोड काय असतो? स्टेटस कोड म्हणजे रिझल्ट ऑफ अ रिक्वेस्ट, जी रिक्वेस्ट केली आपण त्याचा रिझल्ट काय आलाय ते कशात येतं? स्टेटस कोड. स्टेटस मेसेज म्हणजे मिनिंग ऑफ स्टेटस कोड. स्टेटस मेसेजमध्ये काय राहतं? मिनिंग ऑफ स्टेटस कोड. हेडर्समध्ये कंटेंट टाईप असतं, सर्व्हरचं नाव असतं आणि कंटेंटची लेंथ असते. बॉडीमध्ये ॲक्च्युअल वेब पेज ऑर कंटेंट असतं. कळलं का इथपर्यंत तुम्हाला सगळं? HTTP रिक्वेस्ट, रिप्लाय, मेसेजेस वगैरे कळलं. आता यानंतर मी तुम्हाला काय दाखवणार आहे? डिफरन्स बिटवीन परसिस्टंट अँड नॉन परसिस्टंट HTTP. काय बघणार आहे आपण? डिफरन्स बिटवीन बघणार आहे. कशामध्ये? नॉन परसिस्टंट HTTP आणि काय? परसिस्टंट HTTP. कळलं. आता नॉन परसिस्टंट मध्ये पहिला पॉईंट काय? न्यू कनेक्शन फॉर एव्हरी रिक्वेस्ट. न्यू कनेक्शन फॉर एव्हरी रिक्वेस्ट. प्रत्येक रिक्वेस्टसाठी हे काय करतं? नवीन कनेक्शन करतं. आणि सेम कनेक्शन यूज फॉर मल्टिपल रिक्वेस्ट. सेम कनेक्शन यूज फॉर मल्टिपल रिक्वेस्ट. कळलं का? मल्टिपल रिक्वेस्टसाठी हे सेम कनेक्शन यूज करतं आणि प्रत्येक रिक्वेस्ट पाठवायला नवीन कनेक्शन फॉर्म करतं. याचा दुसरा पॉईंट काय? TCP ओव्हरहेड. इथं काय असतं? मोर असतं TCP ओव्हरहेड. आणि यामध्ये काय असतं? TCP ओव्हरहेड हे लेस असतं. कळलं. आणि आता समजा इथं बघा, प्रत्येक कनेक्शनसाठी म्हणजे प्रत्येक रिक्वेस्टसाठी हे नवीन कनेक्शन यूज करतंय. मग याची स्पीड काय असणार आहे तुम्ही सांगा बरं? स्पीड काय असणार आहे? स्लोवर. कळलं. आता समजा तुम्ही एक रिक्वेस्ट केली, पहिले कनेक्शन केलं, रिक्वेस्ट केली, वापस कनेक्शन केलं, रिक्वेस्ट केली. इथं काय? एकदा काय कनेक्शन केलं तर किती मोठ्या रिक्वेस्ट एकखट्टी पाठवून द्यायचं. कळलं का? एक सोबत सगळ्या रिक्वेस्ट पाठवून द्यायचं. मग इथं स्पीड स्लोवर आहे, इथं काय? स्पीड फास्टर आहे. कळलं. चौथं काय? इन्क्रीजेस नेटवर्क ट्रॅफिक इन्क्रीज करतं. आता याचा कसं काय इन्क्रीज करतं सांगा बरं? रिड्युसेस नेटवर्क ट्रॅफिक. ह्या पॉईंटचा अर्थ सांगा मला. चला, इन्क्रीजेस नेटवर्क ट्रॅफिक. आता का प्रत्येक रिक्वेस्टसाठी जर का तुम्ही नवीन कनेक्शन फॉर्म करताय तर नेटवर्क ट्रॅफिक वाढणारच आहे ना. आणि प्रत्येक रिक्वेस्टसाठी तर सेम कनेक्शन वापस फॉर्म करायला लागतं का, म्हणून नेटवर्क ट्रॅफिक कमी असते. कळलं. पाचवा पॉईंट काय आता? ओल्ड HTTP असते /1.0 डिफॉल्ट. आणि हे काय असतं? HTTP /1.1 डिफॉल्ट. कळलं. त्याच्यानंतर सहावा पॉईंट काय? लो परफॉर्मन्स असतो याचं. लो परफॉर्मन्स कशामुळं? प्रत्येक वेळेस नवीन रिक्वेस्ट फॉर्म करायची, त्यामुळे लो परफॉर्मन्स. आणि इकडं हाय परफॉर्मन्स असतो. कनेक्शन क्लोजेस आफ्टर इच रिस्पॉन्स. काय? कनेक्शन क्लोजेस आफ्टर इच रिस्पॉन्स. प्रत्येक रिस्पॉन्स नंतर कनेक्शन क्लोज होईल, मग वापस फॉर्म करायला लागेल, वापस क्लोज होईल, वापस फॉर्म करायला लागेल. आणि इथं काय? मग कनेक्शन स्टेज ओपन अंटील ऑल रिक्वेस्ट कंप्लीट. कनेक्शन स्टेज ओपन अंटील ऑल रिक्वेस्ट कंप्लीट. कळलं इथपर्यंत? आता ह्या दोघींचा डिफरन्स. आणि यानंतर काय? वर्किंग ऑफ DHCP बघणार आहोत आपण. काय बघणार आहोत? वर्किंग ऑफ DHCP. आता हे काय असतं सांगा बरं? वर्किंग ऑफ DHCP म्हणजे काय? DHCPचा फुल फॉर्म काय होतो? आता मी तुम्हाला नोट्समधून दाखवतो. वर्किंग ऑफ DHCP काय असतं?
DHCP म्हणजे डायनॅमिक होस्ट कॉन्फिग्युरेशन प्रोटोकॉल. काय असतं? डायनॅमिक होस्ट कॉन्फिग्युरेशन प्रोटोकॉल इज अ नेटवर्क प्रोटोकॉल यूज टू ऑटोमॅटिकली असाइन IP ॲड्रेस. आता हे काय करतं, असं नाही शोधित बसत की IP ॲड्रेस भेटेन का मला. हे एक इतकं मोठं म्हणजे स्वतःच खूप अमीर माणूस आहे हा, याच्याकडे स्वतःकडे IP ॲड्रेस असतो. हा ऑटोमॅटिकली IP ॲड्रेस असाइन करतो. अँड अदर नेटवर्क कॉन्फिग्युरेशन पॅरामीटर टू डिव्हाइस इन अ नेटवर्क. कळलं? इट हेल्प्स डिव्हाइसेस जॉईन अ नेटवर्क विदाउट मॅन्युअल IP कॉन्फिग्युरेशन. मॅन्युअल IP कॉन्फिग्युरेशन लागतं का? हे डायरेक्टली काय करतं, विदाउट मॅन्युअल IP कॉन्फिग्युरेशननी डायरेक्ट जॉईन करतं डिव्हाइसेसला. कळलं का? DHCP वर्किंग काय आता, when a client wants an IP address it follows a 4-step DORA process. डोरा म्हणजे ती वाली डोरा नाही, डोरा इथं डोरा प्रोसेस आहे. D वरून डिस्कवर, O वरून ऑफर, R वरून रिक्वेस्ट आणि A वरून ॲक्नॉलेजमेंट असतं. इथं डोरा वेगळी. तुम्ही ज्या डोराचा विचार करत असाल ती वाली डोरा नाही, ही वेगळी डोरा आहे. मग यामध्ये D वरून काय तर डिस्कवर एक मेसेज असतो, DHCP डिस्कवर म्हणतो आपण त्याला. तो काय करतो, क्लायंट ब्रॉडकास्ट अ DHCP डिस्कवर मेसेज टू फाइंड अवेलेबल DHCP सर्व्हर. क्लायंट काय करतं, हा मेसेज ब्रॉडकास्ट करून टाकतं. काय? DHCP डिस्कवर मेसेज टू फाइंड अवेलेबल DHCP सर्व्हर. आता DHCP सर्व्हरला शोधायचंय तर मग काय क्लायंट काय करणार आहे, काय मेसेज टाकणार आहे की DHCP डिस्कवर. हा मेसेज टाकला तर ते काय करीन, बाकीच्या एरियामध्ये जे DHCP सर्व्हर अवेलेबल आहे ना त्यांना शोधन. कळलं का? ऑफरमध्ये काय येतं, ऑफरमध्ये DHCP ऑफर नावाचा एक मेसेज असतो. DHCP सर्व्हर रिप्लाइज विथ अन ऑफर दॅट कंटेन्स अन अवेलेबल IP ॲड्रेसेस अँड द कॉन्फिग्युरेशन डिटेल्स. आता DHCP सर्व्हर जे अवेलेबल आहे म्हणजे जे सर्व्हर भेटलं आपल्याला ते काय करण, रिप्लाय करण ऑफरनी की आमच्याकडं IP ॲड्रेस आहे अँड त्याचे कॉन्फिग्युरेशन डिटेल्स. कळलं का? DHCP ऑफर. नंतर काय, DHCP रिक्वेस्ट. क्लायंट सेंड्स अ रिक्वेस्ट टू द सर्व्हर आस्किंग टू यूज द ऑफर्ड IP ॲड्रेस. आता काय केलं, DHCP ऑफरनी तो IP ॲड्रेस पाठवला कोणाला, DHCP सर्व्हरला. म्हणजे जे आपलं पहिलं होतं ना DHCP सर्व्हर म्हणजे क्लायंटला. मग क्लायंट काय करेन, रिक्वेस्ट पाठवण. म्हणजे DHCP जो ऑफरवाला मेसेज होता तो कोणाकडे गेला, क्लायंट का, तो IP ॲड्रेसवाला. आणि मग DHCP रिक्वेस्ट कोण रिक्वेस्ट करतंय, क्लायंट रिक्वेस्ट करतोय. काय मेसेज पाठवला क्लायंटनी DHCP रिक्वेस्ट कोणाला, सर्व्हरला, की हा IP ॲड्रेस मी यूज करू शकतोय का. मग सर्व्हर काय करणार आहे, ॲक्नॉलेजमेंट मेसेज पाठवून की तुम्ही तो IP ॲड्रेस यूज करू शकताय. सेंडिंग DHCP AC की असा मेसेज पाठवून अँड द क्लायंट कॉन्फिग्युअर्स द IP. कळलं का? आता यानंतर काय, दिस प्रोसेस इज कॉल्ड डोरा प्रोसेस, डिस्कवर ऑफर रिक्वेस्ट ॲक्नॉलेजमेंट प्रोसेस. कोणती प्रोसेस म्हणतो हिला आपण, डोरा प्रोसेस. नोरा नाही हा, डोरा. वर्क्स ऑन UDP, क्लायंट पोर्ट 68, सर्व्हर पोर्ट 67. UDP वरती वर्क करतं. क्लायंट पोर्ट काय असतो 68, सर्व्हर पोर्ट 67 असतो. ऑटोमॅटिकली असाइन्स IP ॲड्रेस टू रिड्यूस मॅन्युअल वर्क. ऑटोमॅटिकली काय असाइन करतं, IP ॲड्रेस टू रिड्यूस मॅन्युअल वर्क. प्रोव्हाइड्स IP ॲड्रेस, सबनेट मास्क, गेटवे, DNS लीज टाइम. इम्प्रूव्ज नेटवर्क मॅनेजमेंट अँड अवॉइड्स IP कन्फ्लिक्ट. नेटवर्क मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करतं आणि IP कन्फ्लिक्ट जे असतं ना ते अवॉइड करतं. कळलं का? आता यानंतर काय बघणार आहे आपण, POP आणि IMAP वरती डिफरन्स बघणार आहे. काय बघणार आहे, POP आणि IMAP वरती डिफरन्स बघणार. डिफरन्स काय, आता एक POP म्हणजे काय, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. आणि दुसरं काय असतं, IMAP म्हणजे काय, आता इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. काय, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. कळलं? IMAP म्हणजे काय, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. आता याचा डिफरन्स बघूया आपण नेमकी काय असतो. पहिला डिफरन्स काय, डाउनलोड ईमेल्स टू डिव्हाइस. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल्समध्ये काय असतं, डाउनलोड ईमेल्स टू डिव्हाइसवरती ईमेल्स डाउनलोड करतं. आणि इकडं काय, ईमेल स्टे ऑन सर्व्हर
स्टे ऑन सर्व्हर. हे ईमेल्स कुठं राहतात? हे सर्व्हरवरतीच राहतात आणि हे डाउनलोड ईमेल्स टू डिव्हाइसवरती ईमेल डाउनलोड करतं. याचं काय आता? नो सिंक आफ्टर डाउनलोड. हे काय होतं? सिंक नाही होत आफ्टर डाउनलोड. आणि हे काय होतं? IMAP फुल्ली सिंक ऑन ऑल डिव्हाइसेस. फुल्ली सिंक ऑन ऑल डिव्हाइसेस. कळलं? हे 2 पॉईंट. तिसरा पॉईंट काय? कॅन ॲक्सेस फ्रॉम वन डिव्हाइस. कॅन ॲक्सेस फ्रॉम वन डिव्हाइस. एकाच डिव्हाइसवरनं ॲक्सेस करू शकतोय. आणि याला किती डिव्हाइसवरनं ॲक्सेस करू शकतोय? मल्टिपल डिव्हाइसेसवरनं ॲक्सेस करू शकतो आपण. आणि याचं काय आता? ईमेल्स आर युजली डिलीटेड फ्रॉम सर्व्हर. आता आपण जर काही ईमेल डाउनलोड करून घेतला आहे तर मग सर्व्हरवरनं डिलीट करून टाकायचा. मग काय? ईमेल्स आर युजली डिलीटेड फ्रॉम सर्व्हरवरनं डिलीट करून टाकला. आणि ईमेल्स रिमेन्स ऑन सर्व्हर. इथं काय? ईमेल्स रिमेन्स ऑन सर्व्हर. हे कुठं राहतं? सर्व्हरवरतीच राहतं. नंतर 5वा पॉईंट आहे लिमिटेड फोल्डर फीचर्स. लिमिटेड फोल्डर फीचर्स असतात. आणि इथं सपोर्ट फोल्डर्स अँड ईमेल ऑर्गनायझेशन. हे काय करतं? सपोर्ट करतं फोल्डर्स अँड ईमेल ऑर्गनायझेशन. कळलं? 6वा काय? वर्क्स ऑफलाईन. आता समजा डाउनलोड ईमेल्स करून घेतले डिव्हाइस म्हणजे काय करतं? ऑफलाईन वर्क करतं. म्हणून आपण काय करू शकतोय? डाउनलोड. आणि इथं काय आहे? 6वा पॉईंट नीड इंटरनेट टू व्ह्यू ईमेल्स. आता ईमेल्स कुठं राहतात? सर्व्हरवरती राहतात. तर सर्व्हरवरती राहतात आपल्याला इंटरनेट लागणारच आहे. नीड इंटरनेट टू व्ह्यू ईमेल्स. आणि हे काय राहतं? हे डाउनलोड राहतं ना, म्हणून आपण काय आपल्याकडे डाउनलोड आहेत, आपण म्हणजे नेटवर्कची गरज नाही आपल्याला. पण इथं काय? सर्व्हरवरती ईमेल राहता ना, सर्व्हरवरती राहता. तर म्हणून आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला गरज आहे इंटरनेटची. कळलं का इथपर्यंत? डिफरन्स कळाला POP आणि IMAP मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय आता आपला? एक्सप्लेन हाऊ DNS क्वेरी इज रिझॉल्व्ड. क्वेश्चन काय? एक्सप्लेन हाऊ DNS क्वेरी इज रिझॉल्व्ड. DNS क्वेरी कशी रिझॉल्व्ह केली जाते? आपण पहिल्याच क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. तरी पण यामध्ये थोडं मी एक्स्ट्रा आन्सर ॲड केलं आहे. ते तुम्ही ना नोट्समधनं वाचून घ्या. नोट्समध्ये मी एकदम प्रॉपर उत्तर दिलं आहे त्याचं. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक दिली खाली, तर तुम्ही नोट्स ॲक्सेस करू शकता. नोट्समधनं वाचून घ्या. आता आपण पुढला प्रश्न काय बघणार आहोत आता? एक्सप्लेन. नेक्स्ट क्वेश्चन काय? एक्सप्लेन FTP with respect to control and data connection. Control and data connection. आता पहिला पॉईंट काय यामध्ये? FTP म्हणजे काय? आता फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल is used to transfer files between client and server over a network. File transfer protocol is used to transfer files between client and server over a network. आपण FTPचं पहिले पण बघितलं होतं. काय होतं? एक म्हणजे डेफिनेशन ती कशासाठी यूज होते? ट्रान्सफर फाइल्स बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर ओव्हर अ नेटवर्क. कळलं इथपर्यंत? आता नेक्स्ट पॉईंट काय? FTP uses two separate TCP connections. 2 सेपरेट TCP कनेक्शन यूज केलं होतं. आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं? म्हणजे कंट्रोल कनेक्शन असतं आणि एक डेटा कनेक्शन असतं. मग आता पहिलं काय राहतं? कंट्रोल कनेक्शन बघूया आपण. कंट्रोल कनेक्शन. आता कंट्रोल कनेक्शन मध्ये काय राहणार आहे? कंट्रोल कनेक्शन मध्ये पहिला पॉईंट काय राहणार आता? दिस कनेक्शन इज इस्टॅब्लिश फर्स्ट
this connection is established first when the client connects to the FTP server. The client connects to the FTP server. कळलं इथपर्यंत? This connection is established first when the client connects to the FTP server. हे कनेक्शन कधी इस्टॅब्लिश होतं? जेव्हा क्लायंट्स FTP सर्व्हरला कनेक्ट केला जातो तेव्हा हे कनेक्शन इस्टॅब्लिश होतं. आणि हे काय राहतं? ओपन राहतं थ्रू आउट द एंटायर सेशन. हे जे कनेक्शन इस्टॅब्लिश होतं ना ते जोपर्यंत सेशन संपत नाही तोपर्यंत ओपनच राहतं. याला काय लिहिणार आहे आपण? इट रिमेन्स ओपन थ्रू आउट द एंटायर सेशन. कळलं इथपर्यंत? यानंतर तिसरा पॉईंट काय राहणार आहे? ऑपरेट्स ऑन TCP पोर्ट 21. कोणत्यावरती ऑपरेट होतं? 21 वरती. आणि यूज ओनली फॉर कंट्रोल इन्फॉर्मेशन. कशासाठी यूज होतं हे? कंट्रोल कनेक्शन हे कशासाठी यूज होतं? कंट्रोल इन्फॉर्मेशन. दॅट इज कमांड्स फ्रॉम क्लायंट अँड रिस्पॉन्सेस फ्रॉम सर्व्हर. कशासाठी यूज होतं? कमांड्स फ्रॉम क्लायंट्स अँड रिस्पॉन्सेस फ्रॉम सर्व्हर. कळलं इथपर्यंत? यूज ओनली फॉर कंट्रोल इन्फॉर्मेशन दॅट इज कमांड फ्रॉम क्लायंट्स अँड रिस्पॉन्सेस फ्रॉम सर्व्हर. त्याच्यानंतर काय? डू नॉट ट्रान्सफर फाईल डेटा. हे कशासाठी होतं? आता फाईल डेटा ट्रान्सफर करण्याचं काम कशाचं आहे? डेटा कनेक्शनचं आहे. आणि आता आपण काय बघतोय? कंट्रोल कनेक्शन. मग कंट्रोल कनेक्शन मध्ये फक्त काय होणार आहे? यूज फॉर ओनली कंट्रोल इन्फॉर्मेशन दॅट इज म्हणजे जे कमांड्स राहतात ना ते ट्रान्सफर करण्यासाठी यूज होतं. ना की डेटा आपण याने ट्रान्सफर करू शकत. डेटा कशाने ट्रान्सफर करशाल? मग डेटा हा डेटा कनेक्शनने ट्रान्सफर करायचा. आता कमांड काय काय राहू शकतं सांगा बरं? कंट्रोल कनेक्शन मध्ये काय काय होऊ शकते? कमांड्स. आता कमांड्स म्हणजे काय? कमांड्स काय काय इन्क्लूड करतात? आता लॉग इन असन किंवा मग लेआउट असन एक्सेट्रा हे काय इन्क्लूड करतं? कमांड. आणि त्यानंतर काय? आता युजेस आउट ऑफ बँड कम्युनिकेशन. काय? युजेस आउट ऑफ बँड कम्युनिकेशन. कळलं का? आउट ऑफ बँड कम्युनिकेशन यूज करतं. आणि याचे एक्झाम्पल काय? एक तर युजर नेम असन, त्यानंतर पासवर्ड असन. हे सगळे काय झालं? कमांड झालं. युजर आपण याच्या पहिले युजर लिहू शकतो. याच्या पहिले काय लिहू शकतोय? पासवर्ड. लिस्ट असते. त्यानंतर काय असतं? क्विट असतं. हे सगळे झाले त्याचे एक्झाम्पल. कळलं का? आता कंट्रोल कनेक्शन कशासाठी यूज होतं? कमांडसाठी. कमांड फ्रॉम क्लायंट्स अँड रिस्पॉन्सेस फ्रॉम सर्व्हर. कळलं? कमांड्समध्ये काय राहू शकतं? लॉग इन, पासवर्ड वगैरे सगळं. आता आपण काय बघणार आहोत? डेटा कनेक्शन काय असतं. कळलं का? डेटा कनेक्शन काय असं सांगा बरं मग नेमकी. काय बघायचं आपल्याला? डेटा कनेक्शन. आता डेटा कनेक्शन काय असं? यामध्ये पहिला पॉईंट काय लिहिणार आहे? दिस कनेक्शन is created only when file transfer or directory listing is required. कळलं कशासाठी असतं? दिस कनेक्शन इज क्रिएटेड ओनली व्हेन. कधी क्रिएट केलं जातं? जेव्हा फाईल ट्रान्सफर लागते किंवा मग डायरेक्टरी लिस्टिंग लागते त्यावेळेस काय करतो आपण? डेटा कनेक्शनला क्रिएट करतो. दुसरं काय? इट इज ओपन अँड क्लोज. सॉरी, मला थोडं घशाचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे थोडंसं आवाज येत असेल, सॉरी. तर आता दुसरा पॉइंट काय? कंट्रोल कनेक्शन मध्ये आपण काय करायचो की कनेक्शन जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत ओपनच राहायचं.
पण डेटा कनेक्शनमध्ये काय होणार आहे, इट इज ओपन अँड क्लोज व्हेन नीडेड. इट इज ओपन अँड क्लोज्ड व्हेन नीडेड. युजेस TCP पोर्ट 20. हे कोणतं पोर्ट यूज करतं, युजेस TCP पोर्ट 20. आणि नंतर काय चौथा पॉईंट, ट्रान्सफर्स ॲक्च्युअल डेटा. ट्रान्सफर्स ॲक्च्युअल डेटा लाईक ॲक्च्युअल डेटा कसं ट्रान्सफर करते, फाईल्स असतात, एखादी डिरेक्टरी असतात ते ट्रान्सफर करतं, किंवा मग लिस्टिंग असतं, किंवा मग अजून काय असू शकते, डाउनलोड अँड अपलोड स्ट्रीम्स. कळलं का इथपर्यंत. ट्रान्सफर्स ॲक्च्युअल डेटा लाईक फाईल्स असतात, डिरेक्टरी असतात, लिस्टिंग असतात, किंवा डाउनलोड अँड अपलोड स्ट्रीम्स असतात. पाचवं काय, यूज इन बँड कम्युनिकेशन फॉर डेटा. त्यासाठी यूज इन बँड कम्युनिकेशन फॉर डेटा. बँड कम्युनिकेशन फॉर डेटासाठी यूज होतं. आता 2 टाइप्स ऑफ डेटा कनेक्शन मोड्स असतात. काय, 2 टाइप्स ऑफ डेटा कनेक्शन मोड्स असतात. कळलं. आता हे मोड्स कोणते कोणते असू शकतात. पहिला पॅसिव्ह मोड. पॅसिव्ह मोडमध्ये काय असेल, क्लायंट कनेक्ट्स टू सर्व्हर. पॅसिव्ह मोडमध्ये काय राहतं, क्लायंट हा सर्व्हरशी कनेक्ट होतो. आणि ॲक्टिव्ह मोडचं तुम्हाला कळलंच असतं, वाईस वर्सा. ॲक्टिव्ह मोडमध्ये काय राहतं, मग सर्व्हर कनेक्ट्स टू क्लायंट. कळलं कितपर्यंत. हे झालं आता डेटा कनेक्शन आणि कंट्रोल कनेक्शन. कळलं तुम्हाला डेटा कनेक्शन आणि कंट्रोल कनेक्शन FTP मध्ये काय असतं ते. आता आपण काय बघणार आहे, POP3 आणि वेबमेल. POP3 आणि वेबमेल काय असतं आपण बघूया. आता मी तुम्हाला नोट्समधनं दाखवतो POP3 आणि वेबमेल. आता POP3 काय असतं, असा प्रश्न येतो की राईट शॉर्ट नोट ऑन POP3 अँड वेबमेल. मग POP3 म्हणजे काय, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. POP3 is an application layer protocol used to receive emails from a mail server to a local computer. कळलं. POP3 काय, असं एक इज अन ॲप्लिकेशन, तो एक ॲप्लिकेशन लेअर प्रोटोकॉल आहे. आणि तो कशासाठी यूज होतो, रिसिव्ह ईमेल्स रिसिव्ह करण्यासाठी फ्रॉम अ मेल सर्व्हर टू अ लोकल कम्प्युटर. कुठं मेल सर्व्हर पासून ते लोकल कम्प्युटरपर्यंत. आणि याचे फीचर्स काय, आता डाउनलोड ईमेल्स फ्रॉम मेल सर्व्हर टू क्लायंट डिव्हाइस. हे काय करतं, ईमेल डाउनलोड्स करतं फ्रॉम मेल सर्व्हर टू क्लायंट डिव्हाइस. आणि ईमेल्स आर डिलीटेड फ्रॉम, आता जेव्हा डाउनलोड करतो आपण ईमेल्स, त्यानंतर काय करतो, सर्व्हरवर ईमेलला डिलीट करून टाकतो. म्हणून आता जर का आपण ईमेल डाउनलोड केलं तर आपल्याला नेटवर्कची गरज आहे का, नेटवर्कची गरज नाही, तर आपण कुठं वर्क करू शकतोय, ऑफलाईन मोडमध्ये वर्क करू शकतोय. त्यानंतर काय, सिम्पल अँड वाईडली सपोर्टेड बाय ईमेल क्लायंट्स. हे कशाने, सिम्पल अँड वाईडली सपोर्टेड बाय ईमेल क्लायंट्स असतात. युजेस TCP पोर्ट 110, पोर्ट 995 फॉर सिक्युअर POP3. कॅन रीड मेल्स ऑफलाईन. ॲडव्हान्टेजेस काय, मग आपण ऑफलाईन मेल्स रीड करू शकतोय. सेव्ह सर्व्हर स्टोरेज स्पेस. आता आपण काय करतो, जर का डाउनलोड करून घेतलं मेल डिव्हाइसवरती, सर्व्हरवरनं काय करायचं, तो उडून टाकायचं, डिलीट करून टाकायचं. मग आपण काय करू शकतो, स्टोरेज स्पेस हा सेव्ह करू शकतोय. फास्ट अँड ॲक्सेस आफ्टर डाउनलोड. डाउनलोड नंतर आपण फास्ट ॲक्सेस घेऊ शकतोय त्याचा. डिसएडव्हान्टेजेस काय, ईमेल्स कॅन नॉट बी ॲक्सेस फ्रॉम मल्टिपल डिव्हाइसेस इझिली. ईमेल्सला आपण मल्टिपल डिव्हाइस इझिली ॲक्सेस नाही करू शकत. नो सर्व्हर साईड फोल्डर सपोर्ट. सर्व्हर साईड करणं फोल्डर सपोर्ट असतो का, नसतो. त्यानंतर काय, आता आपण काय बघणार आहे, आता त्यानंतर डेटा कनेक्शन. आता डेटा कनेक्शन काय असतं नेमकी सांगा बरं. डेटा कनेक्शन. आता आपण काय बघणार, यूज केस काय असतं, यूज व्हेन युजर वॉन्ट टू स्टोअर ईमेल्स लोकली. हे कधी यूज होतं, जेव्हा युजरला ईमेल्स लोकली स्टोअर करायचं असतं, डाउनलोड करून ठेवता येतं, तर आपण काय करू शकतो, हे यूज करू शकतोय POP3. आणि वेबमेल काय असतं, वेबमेल इज अन ईमेल सर्व्हिस दॅट कॅन बी ॲक्सेस थ्रू अ वेब ब्राउझर ओव्हर द इंटरनेट. वेबमेल काय, एक ईमेल सर्व्हिस आहे जी आपण ॲक्सेस करू शकतो थ्रू अ वेब ब्राउझर ओव्हर द इंटरनेट. आणि एक्झाम्पल काय वेबमेलचे, जीमेल असू, याहू मेल असतं, outlook.com असतं वगैरे, एक्झाम्पल झाले. फीचर्स काय,
ईमेल स्टोर्ड ऑन मेल सर्व्हर. ईमेल्स कुठं स्टोअर होता? मेल सर्व्हरवरती स्टोअर होता. आणि याचं इन्स्टॉलेशन लागतं का? इन्स्टॉलेशन नाही लागत. आपण काय यूज करू शकतो? ब्राउझर. ॲक्सेसिबल फ्रॉम एनी डिव्हाइस विथ द इंटरनेट. आता इथं आपण असं काही गोष्ट करतोय डाउनलोड वगैरेचं नाही. इथं काय डायरेक्ट आपण इंटरनेट असलं आपल्याकडं तर आपण कोणत्या पण डिव्हाइसवरनं ॲक्सेस करू शकतोय. त्याच्यानंतर काय? प्रोव्हाइड्स GUI फॉर सेंडिंग, रीडिंग अँड मॅनेजिंग ईमेल्स. GUI प्रोव्हाइड करतं फॉर सेंडिंग, रीडिंग आणि मॅनेजिंग ईमेलसाठी. ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर. ॲडव्हान्टेजेस काय? हे कुठून पण ॲक्सेस भेटू शकतं. ॲक्सेस फ्रॉम एनिवेअर. गुड युजर इंटरफेस आहे. इझी टू यूज आहे. डिसॲडव्हान्टेजेस, यूज केसेस वगैरे वाचून घ्या तुम्ही नंतर नोट्समधनं. कळलं का इथपर्यंत? आता काय आहे, आता यानंतर काय बघणार आपण? MIME हेडर काय असतं ते बघणार. कळलं का? MIME हेडर काय असतं सांगा बरं. काय असतं MIME हेडर? आता ही सोपी गोष्ट आपण बघूया. याचा प्रश्न कसा पडतो? वेन वेब पेजेस कंटेनिंग ईमेल्स आर सेंट. पहिले क्वेश्चन लिहून घेऊ आपण. वेन वेब पेजेस containing emails are sent out, they are prefixed by MIME header. Why? का बर? Why म्हणजे का बर आणि एक्सप्लेन MIME हेडर. नंतर काय पडतं? एक्सप्लेन MIME हेडर. हे काय करायचं? एक्सप्लेन करायचं. हा झाला आता क्वेश्चन. वेन वेब पेजेस कंटेनिंग ईमेल्स आर सेंट आउट, दे आर प्रिफिक्स्ड बाय MIME हेडर. वाय आणि एक्सप्लेन MIME हेडर. कळलं? हा झाला प्रश्न. याचं उत्तर लिहिणार आपण. ट्रॅडिशनल ईमेल सर्व्हिसेस email services SMTP support only plain ASCII text. हे जे ट्रॅडिशनल ईमेल सर्व्हिसेस होते पहिले म्हणजे जसं की SMTP वगैरे, त्या कशाला सपोर्ट करायच्या? ओनली प्लेन ASCII टेक्स्टला सपोर्ट करायच्या. पण यामुळेच आपल्याला काय पाहिजे? अजून मल्टीमीडिया कंटेंट म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ पण सपोर्ट केलं पाहिजे ना. त्यासाठी मग आपण MIME हेडर वापरतो. आता मग कसं? नेक्स्ट पॉईंट काय आहे याच्यात? आता दे कॅन नॉट डायरेक्टली हँडल वेब पेजेस images audio video or attachments. कळलं का? हे काय डायरेक्टली हँडल काय नाही करू शकत. इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ, अटॅचमेंट हे जे राहतं ना SMTP वगैरे, हे हँडल नव्हते करू शकत. मग आपण यासाठी काय आणलं आता? सो when an emails contains web page content or multimedia, a MIME header is added before sending. MIME header is added before sending. कळलं का? When an emails contains web pages content or म्हणजे जेव्हा ईमेल एखादा मल्टीमीडिया म्हणजे काय? व्हिडिओ असेल, इमेजेस, ऑडिओ वगैरे, त्याला आपण काय म्हणतो? मल्टीमीडिया. असला काही कंटेंट असेल तर त्या कंटेंटसाठी तर आता हे SMTP वगैरे नाही वापरू शकत, कारण SMTP फक्त कशाला सपोर्ट करतो? प्लेन ASCII टेक्स्टला. मग ते याला पण सपोर्ट करावं कशाला? मल्टीमीडियाला. त्यासाठी आपण काय आणलं? MIME. मग MIME हेडर इज ॲडेड बिफोर सेंडिंग. ते सेंड करायच्या पहिले मग आपण आजकाल काय ॲड करायला लागलोय? MIME हेडर. कळलं का? आता याचं रिझन काय बघूया. रिझन काय याचं? MIME header tells the email system how to encode. MIME header tells the email system how to
encode, transmit and display non-text data. कळलं का? MIME header tells the email system how to encode, transmit and display non-text data. It converts web content ते काय करतं? वेब कंटेंटला कशात कन्वर्ट करतं? into a format that mail servers can carry and receivers can understand. कळलं इथपर्यंत? इट कन्वर्ट्स वेब कंटेंट इंटू फॉर्मॅट. कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं? दॅट मेल सर्व्हर्स कॅन कॅरी, जे मेल सर्व्हर कॅरी करू शकतं आणि रिसिव्हरला ते कळत अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतं. दस MIME header allows sending HTML web pages and multimedia via emails. कळलं इथपर्यंत? आता हे काय? जस MIME हेडर काय अलाव करतं? सेंडिंग HTML वेब पेजेसला अलाव करतं सेंड करायला आणि मल्टीमीडिया कशा थ्रू? ईमेल्स थ्रू. कळलं का? आता ते काय म्हणताय? एक्सप्लेन MIME हेडर. आता प्रश्न काय होता पुढे? एक्सप्लेन MIME हेडर. आता याचं काय लिहिणार आहे तुम्ही? MIME इज अन एक्सटेन्शन ऑफ ईमेल प्रोटोकॉल. MIME इज अन एक्सटेन्शन ऑफ ईमेल प्रोटोकॉल. हे का बरं एक्सटेन्शन आहे? कारण पहिले फक्त काय सेंड करता येत होतं आपल्याला? प्लेन ASCII टेक्स्ट. आणि त्याचं एक्सटेन्शन काय सेंड करता येतंय? ऑडिओ, व्हिडिओ वगैरे. ईमेल प्रोटोकॉल दॅट अलाव सेंडिंग. आता एक्सटेन्शनमुळे काय अलाव झालंय सेंड करण्यासाठी? काय म्हणजे काय सेंड करू शकतोय आपण? पहिलं काय? HTML वेब पेजेस सेंड करू शकतोय. वेब पेजेस. त्यानंतर काय? इमेजेस अँड ग्राफिक्स. इमेजेस करू शकतोय, ग्राफिक्स करू शकतोय. त्यानंतर ऑडिओ करू शकतोय, व्हिडिओ करू शकतोय वगैरे. जे डॉक्युमेंट्स असतात, अटॅचमेंट्स, नॉन ASCII टेक्स्ट वगैरे एक्सेट्रा जे असन ते. आता हे सगळं झालं MIME हेडरचं. आता कॉमन MIME हेडर फील्ड्स काय असतं बघूया आपण. काय बघणार आहे आपण आता? कॉमन MIME हेडर फील्ड. कळलं का? काय बघणार आहे आपण? क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन मधलं उत्तर लिहितो आपण आता. कॉमन MIME हेडर फील्ड्स काय ते बघणार आहोत. हेडर फील्ड्स. आता कॉमन MIME पहिलं कोणतं राहतं? MIME व्हर्जन असतं. काय असतं? MIME व्हर्जन. आता MIME व्हर्जन काय करणार आहे? डिफाईन करणार आहे MIME व्हर्जनला. कळलं इथपर्यंत? पहिला पॉईंट. नेक्स्ट काय? कंटेंट टाईप असतो. आता कंटेंट टाईप काय करणार आहे? डिस्क्राइब्स डेटा टाईप. डिस्क्राइब्स डेटाचं काय टाईप आहे ते सांगा. डिस्क्राइब्स डेटा टाईप. त्यानंतर तिसरं काय? कंटेंट ट्रान्सफर एन्कोडिंग. कंटेंट ट्रान्सफर एन्कोडिंग काय करणार आहे आता? स्पेसिफाईज एन्कोडिंग. कळलं? हे एन्कोडिंगला स्पेसिफाय करेल. नंतर काय? कंटेंट डिस्पोजिशन मध्ये काय होईल सांगा बरं. शोज इफ कंटेंट इज अटॅचमेंट ऑर इनलाईन. काय सांगा हा बॉक्स? कंटेंट इज अटॅचमेंट आहे का इनलाईन आहे हे सांगा. आणि त्यानंतर पाचवं काय राहतं? कंटेंट ID असतो. आता कंटेंट ID काय सांगणार आहे? यूज फॉर एम्बेडेड ऑब्जेक्ट लाईक्स इमेजेस. हा कशासाठी यूज होतो? यूज फॉर एम्बेडेड ऑब्जेक्ट्स लाईक इमेजेस. कळलं का इथपर्यंत? हे झालं आता MIME हेडरसाठी. आता आपण काय बघणार आहे? एक प्रश्न होता की DHCPचं वर्किंग विथ
आपण बघितलं प्रश्नामध्ये काय विचारलं होतं अजून एक, व्हॉट इज DHCP आणि एक्सप्लेन DHCP वर्किंग वगैरे विचारलं होतं विथ क्लायंट स्टेट डायग्राम. तर आपण व्हॉट इज DHCP बघितलंय, तरी मी नोट्समध्ये वापस एकदा ती प्रोसेस चांगली एक्सप्लेन केली आहे, तर तुम्ही नोट्समधनं बघू शकताय. आणि आपल्याला आता काय बघायचं, एक्सप्लेन DHCP वर्किंग विथ क्लायंट स्टेट डायग्राम. आता क्लायंट स्टेट डायग्राम काय असते ते बघायचं आहे. कळलं, मी तुम्हाला नोट्समधनं दाखवतो. क्लायंट स्टेट डायग्राम काय आता अशी असते, पूर्ण डायग्राम दाखवतो बघा. इनिट असतं, DHCP डिस्कवर असतं. आता इनिट नंतर आपण DHCP चे बघितलं बघा, डोरा प्रोसेस असते. डोरा म्हणजे काय, डिस्कवर असतं, O वरून R वरून A वरून आपण सगळं बघितलं डोरा प्रोसेस. यामध्ये काय असतं, सिलेक्टिंग, रिसिव्ह, O वरून ऑफर असतं, DHCP ऑफर, DHCP रिक्वेस्ट, R वरून रिक्वेस्ट, मग रिक्वेस्टिंग येईन, मग DHCP ॲक्नॉलेजमेंट रिसिव्ह होईन, मग बाउंड असेल, मग लीज एक्सपायर सून. हे सगळं प्रोसेस दिली, फक्त इझी प्रोसेस आहे, एकदा वाचून घेतली तरी कळून जाईल तुम्हाला. कळलं, याला काय म्हणतो आपण, स्टेट डायग्राम म्हणतो. आणि जे हे असतं क्लायंट स्टेट डिस्क्रिप्शन. आता हे काय, इनिट म्हणजे काय, क्लायंट हॅज नो IP स्टार्टिंग प्रोसेस. सिलेक्टिंग मध्ये काय येणार आहे, सर्चिंग फॉर DHCP सर्व्हर. रिक्वेस्टिंग मध्ये काय येणार आहे, क्लायंट आस्किंग फॉर ऑफर्ड IP. बाउंड मध्ये काय येणार आहे, IP सक्सेसफुली असाइन क्लायंट युझिंग इट. रिन्यूविंग मध्ये काय होणार आहे, क्लायंट ट्राईज टू रिन्यू IP लीज बिफोर एक्सपायरी. कळलं का, हे झाले क्लायंट स्टेट डिस्क्रिप्शन. किती आहे, 5 आहे. इनिट, सिलेक्टिंग, रिक्वेस्टिंग, बाउंड आणि रिन्यूविंग. कळलं का, हे सगळे झाले आता डिस्क्रिप्शन. यानंतर आपण काय बघणार आहे, MIME का बरं लागतो वगैरे. आपण हे सगळं बघितलं. MIME का बरं लागतो, कारण तो नॉन टेक्स्च्युअल डेटा सपोर्ट करतो, टेक्स्च्युअल डेटाला सपोर्ट नाही करत, ASCII डेटाला. मग MIME का बरं वापरतो, कारण आपल्याला इमेजेस, व्हिडिओ वगैरे सगळं पाठवता आलं पाहिजे त्यासाठी. आणि मी ते वापस दिलं आहे, मल्टीपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन, ते एक मेल एक्सटेन्शन असतं वगैरे, हे सगळं दिलं आहे मी. तर तुम्ही एकदा नोट्समध्ये नक्की चेक करून बघा. लास्ट पेजवरती एक क्वेश्चन दिला आहे नोट्समध्ये, तोच येतो बस, बाकी काही नाही. इथपर्यंत होता युनिट. सगळे क्वेश्चन कव्हर केलेले मी, याच्या बाहेरचं तर काही पडणार नाही. सगळे PYQ वगैरे एकदम प्रॉपर वेनी शिकवले तुम्हाला. एक म्हणजे असं बाहेरचं उदाहरण घेऊन वगैरे रिअल लाईफशी रिलेट करून. तर आवडला असेल तर नक्की शेअर करा, मित्रांना दाखवा चॅनल, आणि प्लीज सपोर्ट करा मला. थँक्यू.